मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि सीएम साहेबांचा मेसेज होता आणि त्यांचं म्हणणं आहे की कमिटी आपण नेमलेली आहे, मग आता आंदोलन तुम्ही का करताय? तर आम्ही त्यांना हे सांगितले की हे आंदोलन जनभावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कमिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसापेक्षा जास्त त्याला मुदतवाढ मिळणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता कमिटीने तालुक्यामध्ये येऊन जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. या दोन मागण्या आपल्या आहेत. गिरीश भाऊंना सांगितले की प्रशासनाने तसं लेखी द्यावं. दुसरा मुद्दा, जागतिक आज आदिवासी दिन आहे. आदिवासी बांधवांचं देखील फार मोठं योगदान हे आपल्या सगळ्या भागाच्या विकासामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने जर पुन्हा नाशिक रेल्वे झाली तर ती या आदिवासी भागाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी दिनाच्या निमित्ताने सरकारने ह्याचा पण विचार करावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सत्यजित तांबे हे पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलन करतायत. त्यांच्यासोबत शिवसेना युबीटीचे खासदार राजाभाऊ वाजे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांनी आता माहिती दिलेली आहे की मला गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचा मेसेज आलेला आहे, त्यांनी फोन केलेला आहे. त्यांनी आता आंदोलन तुम्ही का करताय असं म्हटलेलं आहे. मात्र जनभावना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपलं हे आंदोलन आहे. त्याचा जो नियोजित मार्ग आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, तो रद्द करू नये असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे.